चला विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. आज आपण भूगोल मधला तिसऱ्या प्रकरणाला चालू करत आहोत. याच्या अगोदर आपण दोन प्रकरणं पाहिले. त्याच्यामध्ये पहिल्या प्रकरणाचा अभ्यास आपण केला, भारताची प्रमाण वेळ व स्थानिक वेळ किंवा भारताची स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. नंबर 2 प्रकरणाचा अभ्यास केला, भारतात म्हणजे पृथ्वीचे अंतरंग. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण बघितलं आणि आज आपण तिसऱ्या प्रकरणाला चालू करतो. तत्पूर्वी आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये काय अभ्यासल्याचा 1-2 मिनिटांमध्ये आपण आढावा घेऊयात. त्याच्यामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाचा आपण अभ्यास केला आणि या अभ्यास करत असताना आपण एकूण पृथ्वीचे मुख्य 3 अंतर्भाग सांगितले गेले. त्यामध्ये भूकवच एक होतं, प्रावरण एक होतं आणि गाभा एक होता. असे 3 एकूण प्रकार आपण सांगितले. त्यामध्ये भूकवचाचे 2 प्रकार आपण पाहिले. त्याच्यामध्ये पहिलं होतं खंडीय कवच आणि दुसऱ्या नंबरचं होतं महासागरीय कवच. खंडीय कवचामध्ये सियाल प्रकारचे खनिज आढळतात आणि महासागरीय कवचामध्ये सायमा प्रकारचे आढळतात. सियाल म्हणजे सिलिका आणि अल्युमिनियम, तर सायमा म्हणजे सिलिका आणि मॅग्नेशियम. भूकवचामध्ये आपण हे पाहत असताना सियाल आणि सायमा किंवा खंडीय कवच आणि महासागरीय कवच याच्यामध्ये आपण एक विलगता पाहिली. ती विलगता होती कॉन्रॅड विलगता. कॉन्रॅड विलगतेमुळे भूकवच म्हणजे खंडीय कवच आणि महासागरीय कवच आपण वेगळे झालेल्याचा अभ्यास केला. त्यानंतर आपण गाभ्याचा अभ्यास केला. गाभ्यामध्ये आपण अंतर्गाभा आणि बाह्यगाभा याच्यामध्ये आपण अभ्यास केला आणि बाह्यगाभ्यामध्ये किंवा अंतर्गाभ्यामध्ये आपण निफे प्रकारचं खनिज आढळतं. म्हणजे निफे म्हणजे निखेल आणि फी म्हणजे फेरस. फेरसलाच आपण लोह या पद्धतीने सुद्धा आपण अभ्यास केला. म्हणजे एकंदरीत या पृथ्वीच्या अंतरंगाचा आपण अभ्यास करत असताना प्रावरण, गाभा आणि भूकवच असे 3 अभ्यास केला. त्यामध्ये 2900 किलोमीटर ते प्रावरण पाहिलं. त्याच्यामध्ये पर्वत असेल, द्रोणी असेल, ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलेल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये एक व्ह्यू जर आपल्या समोर आला तर आपल्याला पृथ्वीचा अंतरंग आपण पूर्णपणे आपल्या लक्षात येईल. जवळपास गाभ्यामध्ये एकूण अंतर्गाभ्याचं तापमान आपल्याला 6000 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत आपण त्या तापमानाचा अभ्यास केला. म्हणजे आता आपल्याला 2 प्रकरणामध्ये मागच्या हा अभ्यास केला असताना आता आपल्याला तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं असं आहे आर्द्रता आणि ढग. म्हणजे ढगाचा आणि आर्द्रतेचा आपण अभ्यास आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये भूगोलाच्या करायचा आहे. तर त्याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय काय पाहायचंय ते आपण तत्पूर्वी पहिल्यांदा आपण शिकून घेऊया. त्याच्यामध्ये ढगांचे प्रकार आपल्याला पाहिजे. आर्द्रता म्हणजे सापेक्ष आर्द्रता काय आहे, निरपेक्ष आर्द्रता काय, आणि एकूण भौगोलिक विस्तार अभ्यास करता, एकूण जगाचा अभ्यास करत असताना, एकूण भारताचा अभ्यास करत असताना, एकूण महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये आपल्याला नेमकं कशा कशा पद्धतीने पाहता येईल त्याचा आपल्याला थोडक्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला आर्द्रतेमध्ये पाहायचं. नेमकं आर्द्रतेचा अभ्यास करत असताना आपल्याला काही गोष्टी पहिल्यांदा समजून घ्याव्या लागतील. त्यामध्ये आपण पहिल्यांदा अभ्यास करत आहोत आर्द्रतेमध्ये भौगोलिक कारण आपल्याला दिलेलं आहे किंवा भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काही प्रदेश भारतातले दिलेले आहेत आणि त्या काही प्रदेशामध्ये म्हणजे थंड आणि कोरड्या हवेच्या प्रदेशामध्ये एकंदरीत बघा या ठिकाणी आपल्याला दिले. त्यानंतर कोरड्या प्रदेशातील नेमकं प्रदेश कशा पद्धतीने आहेत हे आपल्याला अभ्यास करायचं. म्हणजे एकंदरीत आपल्याला ह्या अभ्यास करत असताना एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात ठेवावी लागेल. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपण एक फक्त राजस्थानचा उल्लेख केलेला आहे. ज्या ठिकाणी राजस्थानमध्ये उष्ण हवेच्या प्रदेशामध्ये येतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पण राजस्थानचा अभ्यास उष्ण प्रदेशाच्या याच्यामध्ये येतं. पण तत्पूर्वी आपण मागच्या प्रकरणामध्ये किंवा स्थानिक आणि वेळचा अभ्यास करत असताना आपण काही गोष्टी याच्यामध्ये शिकलेल्या अशा होत्या की याच्यामध्ये बघा आपण पृथ्वी काढली होती आणि पृथ्वीची काढत असताना आपल्याला एक समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ही अशा पद्धतीने डायग्राम आपण एक जगाचा थोडक्यामध्ये आपण अभ्यास करत असताना आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण विषुववृत्त सांगितलं होतं. वरच्या बाजूला आपण कर्कवृत्त सांगितलं होतं आणि त्याच्या वरच्या बाजूला आपण आर्टिक वृत्त. त्याच पद्धतीने खालच्या बाजूला विषुववृत्ताच्या दक्षिणेला आपण काय पाहिलं होतं तर याच्यामध्ये पाहिलं होतं मकर वृत्त आणि खालच्या बाजूला पाहिलं आपल्याला अंटार्क्टिक. उभ्या साईडला आपल्याला काय होते तर उभ्या साईडला होते रेखावृत्त. एकूण रेखावृत्त किती होते तर रेखावृत्तांची संख्या होती 360 आणि अक्षरवृत्त एकूण किती तर अक्षरवृत्तांची संख्या होती 181. म्हणजे आता एकंदरीत आपल्याला आर्द्रतेचा अभ्यास करत असताना आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्यापैकी हा जो इथपर्यंतचा भाग आहे म्हणजे काय म्हणजे असा विषुववृत्तापासून 23.5 डिग्री अंश सेल्सिअस आणि विषुववृत्तापासून खाली 23.5 डिग्री अंश सेल्सिअस. म्हणजे वरच्या बाजूला आपण कर्कवृत्ताचा विचार केला आणि खालच्या बाजूला जर आपण मकर वृत्ताचा विचार केला
तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात असं ठेवावं लागेल की या दरम्यानचा पट्टा हा उष्ण कटिबंधीय पट्टा येतो. कसा येतो? उष्ण कटिबंधीय पट्टा येतो. आणि या उष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये या दोन्हीच्या दरम्यान आर्द्रतेचं प्रमाण हे आपल्याला नगण्य असलेलं दिसून येतं. का येतं? तर कारण त्याचा असं आहे की हा जर आपण सूर्य गृहीत धरला तर या सूर्याची किरण हे या ठिकाणी कसे पडतायत, तर या ठिकाणी आपल्याला लंबरूप सूर्याची किरण पडताना दिसून येत आहेत. त्या तुलनेमध्ये या ठिकाणी वरच्या बाजूला हे सूर्याची किरण तिरपी पडतात आणि खालच्या बाजूला सुद्धा सूर्याची किरण आपल्याला तिरपी पडताना दिसून येत आहेत. म्हणून या ठिकाणचा जो जागतिक विचार करता या ठिकाणी शीतकटिबंधीय प्रदेश गणला जातो आणि या ठिकाणी सुद्धा शीतकटिबंधीय प्रदेश गणला जातो. ठीक आहे, शीतकटिबंधीय प्रदेश. त्याचं कारण असं आहे मित्रांनो किंवा मुलांना लक्षात असं ठेवा, कारण या ठिकाणी उष्ण कटिबंधीय प्रदेश का गणला जातो, तर या ठिकाणी सूर्याची किरण कसे पडतात, उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे, हा पण आहे आणि हा पण आहे. का आहे? कारण या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण असण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी सूर्यप्रकाशात दीर्घ किंवा सूर्यप्रकाशात तीव्र स्वरूपाचा असतो. यामुळे काय होतं की यामुळे इथलं जी आर्द्रतेचं प्रमाण हे सूर्याच्या उष्णतेमुळे कमी कमी होत जातं. त्या तुलनेमध्ये थोडंसं समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशाचा विचार करता समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश हा पण झाला आणि हा सुद्धा, म्हणजे या ठिकाणी 66.5 डिग्री सेल्सिअस आणि खालच्या बाजूला सुद्धा 66.5 डिग्री सेल्सिअस म्हणजे 23 अंश ते 66.5 या दरम्यानचा जो काय आपला प्रदेश असेल त्याला आपण समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश असा गणला जातो. समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणजे मकरवृत्त आणि कर्कवृत्ताच्या दरम्यान आपल्याला आर्द्रतेचं प्रमाण हे कमी असलेलं दिसून येतं. त्या तुलनेमध्ये वरच्या बाजूला आर्टिक वृत्त आणि खालच्या बाजूला अंटार्क्टिक वृत्त ह्या दोन दरम्यान आणि खालच्या दोन दरम्यान आर्द्रतेचं प्रमाण हे समशीतोष्ण असलेलं आपल्याला ठिकाणी दिसून येतं. आणि वरच्या बाजूला शीतकटिबंधीय प्रदेश आणि खालच्या बाजूंना सुद्धा आपल्याला शीत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आर्द्रतेचं प्रमाण जर कोणत्या ठिकाणी जास्त असेल असा जर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये आर्द्रतेचं प्रमाण हे जास्त असेल तर उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आपल्याला आर्द्रतेचं प्रमाण हे कमी असलेलं दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे आपण तत्पुरी समजून घेण्यापुरतं आपल्याला तर या ठिकाणी भारत देशाचा अभ्यास करत असताना भारतामध्ये आपण जो काही आपण भारताचा विचार करता, भारतामध्ये आपण जर इंडियाच्या नकाशाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला एक जाणवून येईल किंवा भारताच्या नकाशाचा विचार करत असताना आपल्या भारताच्या मध्यभागातून आपल्याला कर्कवृत्त गेलेलं दिसून येतं आणि ते कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यातून गेलेलं आहे तर ते आपण पहिल्याच प्रकरणामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. मला वाटतं ते कर्कवृत्त या पद्धतीने भारताच्या आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत भारताच्या 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे आणि कर्कवृत्त गेलेलं आहे याचा अर्थ भारताच्या म्हणजे 1.23 डिग्री अंश सेल्सिअस मध्ये आपल्याला कर्कवृत्त गेलेलं दिसून येतं. मग आता एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात ठेवावी लागेल, हे कर्कवृत्त जरी गेलं असलं तरी आपला महाराष्ट्र हा या ठिकाणी या त्रिकोणाकृती स्वरूपामध्ये आपल्याला हा महाराष्ट्र जाणवतो. मग महाराष्ट्राच्या दक्षिणेला म्हणजे जर महाराष्ट्राचा विचार आपण केला तर महाराष्ट्र हा आपल्याला उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये असलेला दिसून येतो. उष्ण कटिबंधीय प्रदेश. तर भारताचा विचार करता भारत हा आपल्याला संबंध असं म्हटलं जातं की समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये आपल्याला जाणवतं. समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता उष्ण तर भारताचा विचार करता समशीतोष्ण. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण भारताच्या आपण मगाशीच पाहिलं कर्कवृत्त जर गेले असेल तर कर्कवृत्त हे जर आपण 0 डिग्री अंशला विषुववृत्त जर आपण गृहीत धरलं तर या दोन्हीच्या दरम्यानची जी काही आपल्याला उष्ण कटिबंधीय प्रदेशाचा जो प्रदेश दिसून येतो त्याच्यामुळं या ठिकाणी उष्ण आणि वरच्या बाजूला समशीतोष्ण. ठीक आहे, आणि रेखावृत्ताचा विचार करता असं या पद्धतीने रेखावृत्त आपल्याला उत्तर प्रदेश या राज्यातून गेलेलं दिसून येतं. त्या गोष्टी सुद्धा आपल्याला समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे, त्यामुळं एक गोष्ट असं समजून घ्या की भारताचा विचार करता राजस्थानच्या भागामध्ये आपल्याला इथं हा भाग जो आहे हा भाग आपल्याला राजस्थानचा भाग जाणून दिसून येतो आणि राजस्थानच्या भागाचा विचार करता आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात ठेवावी लागेल की हा राजस्थान असेल आणि इथून सगळे जे असतील ते आपल्याला राजस्थानमध्ये सर्वाधिक जास्तीचं तापमान असलेलं दिसून येतं. म्हणजेच कोरडा राजस्थान किंवा कोरडा ऋतू हा आपल्याला
किंवा कोरडं राज्य हे आपल्याला, कारण याच राजस्थानमध्ये आपल्याला थरचे वाळवंट असलेलं जाणवून येतं. बरोबर आहे का बघा? थरचे वाळवंट, आपण याच थरच्या वाळवंटाला महावाळवंट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बरोबर आहे? नाव काय त्याचं म्हणलं जातं? महावाळवंट. बरोबर? म्हणजे जगाचा विचार करता मला वाटतं 7वा का 9वा क्रमांक समथिंग असा काहीतरी आपल्या थरच्या वाळवंटाचा लागला जातो, जे की भारतातलं सर्वात मोठं थरचं वाळवंट आहे. मग आता याच्यामध्ये बघा, आपण या ठिकाणी अभ्यास पाहिलेला जो आहे की बाबा राजस्थानमध्ये जर कसं असेल तर राजस्थानमध्ये कोरडा आणि उष्ण हवेच्या प्रदेशामध्ये येतं. ते येण्याचं कारण जर काय असेल तर राजस्थान हे त्याच्यामधून गेलेलं कर्क रत्न. त्यानंतर काश्मीरचा विचार करता आता एक गोष्ट आपल्याला जर अशी लक्षात ठेवावं लागली तर काश्मीरचा विचार करता काश्मीर हे आपल्याला कोणत्या बाजूला असलेलं दिसून येतं? काश्मीर हे उष्णकटिबंध समशीतोष्ण मध्ये येतं, पण काश्मीर हे वरच्या बाजूला म्हणजे 66.5 डिग्रीवर सेल्सिअसच्या जवळपास गेलेलं दिसून येतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे लक्षात असं ठेवायचं आपल्याला समजण्यासाठी, विषुववृत्तापासून उत्तरेला आणि विषुववृत्तापासून दक्षिणेला जसं जसं आपण जाताल तसं तसं तापमान हे कमी कमी होताना आपल्याला दिसून येतं. याचा अर्थ आर्द्रतेचं प्रमाण हे वाढत जात असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यामुळं व्यवस्थितपणे आपल्याला या पद्धतीने लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, चला काश्मीरचं झालं. कोरडा आता आपण या गोष्टीचा अभ्यास करत असताना आपल्याला भारताचं ज्या पद्धतीनं पाहिलं त्याच पद्धतीनं आपण जर महाराष्ट्राचा थोडक्यामध्ये अभ्यास केला तर महाराष्ट्राचं आत्ताच आपण सांगितलं की महाराष्ट्राचं तापमान हे कशा पद्धतीनं आहे, तर महाराष्ट्राचं तापमान हे आपल्याला कशा पद्धतीनं दिसून येतं किंवा उष्णकटिबंधीय प्रदेश. म्हणजेच थोडक्यामध्ये आपल्याला या बाजूने असं समजून सांगता येईल की याच्यामध्ये महाराष्ट्राचा आकार हा कसा आहे, तर महाराष्ट्राचा आकार हा आपल्याला त्रिकोणाकृती असलेला दिसून येतो. मग महाराष्ट्राचा विचार करत असताना एकंदरीत बघा या गोष्टीचा अभ्यास करत असताना महाराष्ट्र आपला या पद्धतीने जर कन्सिडर केला आपण तर आपल्याला महाराष्ट्राचे एकूण 3 प्रकार पडलेले दिसून येतात. यामध्ये महाराष्ट्राचं वातावरण हे दमट प्रकारचं असतं. याच्यामध्ये आपल्याला सह्याद्री पर्वतामध्ये महाराष्ट्राचं वातावरण हे शीत प्रकारचं असतं. तर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वातावरण हे म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3 लाख जवळपास आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. आणि या चौरस क्षेत्रफळापैकी मुंबई म्हणजे कोकण जो प्रदेश येतो या कोकणामध्ये आपल्याला उष्ण आणि दमट या प्रकारचं वातावरण असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर शीतकटिबंधीय म्हणजे सह्याद्री पर्वतामध्ये आपल्याला शीत म्हणजे सह्याद्री पर्वतामध्ये घाट माथ्यावरती आपल्याला थंड प्रकारचं वातावरण दिसून येतं. तर उष्ण प्रकार म्हणजे आपलं जे महाराष्ट्र पठार आहे त्या महाराष्ट्र पठाराचं उष्ण प्लस आपल्याला कोरडं हे तापमान असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळं आपल्याला अभ्यास करत असताना एका गोष्टीचं असं लक्षात ठेवावं लागेल, महाराष्ट्र जरी आपल्याला त्रिकोणाकृती या पद्धतीने जरी दिसत असला तरी याच पद्धतीमध्ये आपल्याला एकूण 3 प्रकारचं वातावरण आपल्याला फक्त महाराष्ट्रामध्ये बघायला भेटतं. मग एक गोष्ट आपल्याला त्या पद्धतीने समजून घेता येईल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा जो आहे तो बाष्प. मित्रांनो, बाष्प म्हणजे काय रे? बाष्प म्हणजे याचा अर्थ किंवा आर्द्रता म्हणजे काय, ह्या 2 गोष्टी पॅरलल आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आर्द्रता म्हणजे काय? आर्द्रता याचा अर्थ हवेतील असलेलं बाष्पाचं प्रमाण. व्यवस्थित लक्षात ठेवून द्या. आर्द्रता याचा अर्थ काय? हवेमध्ये असणारं बाष्पाचं प्रमाण, आपण याला म्हणतो आर्द्रता. मग आर्द्रता आणि बाष्प म्हणजे काय? बाष्प याचा अर्थ हवेतील स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक महत्वाचा ठरतो. पण बाष्प म्हणजे काय, तर हवेमध्ये जे आपण काय म्हणू त्याला दवबिंदू किंवा आपण त्याला आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणू बाष्पीभवन, समुद्राचं बाष्पीभवन ज्या वाफ असं आपण लक्षात ठेवायचं. मग समुद्राचं बाष्पीभवन होत असताना समुद्रातलं पाणी काय होतं, जास्त उष्णतेमुळं त्या पाण्याची वाफ तयार होते आणि झालेली वाफ ही हलकी होते आणि ते आकाशामध्ये किंवा ढग त्यापासून तयार झालेले असतात. मग बाष्प आणि आर्द्रता ह्या पॅरलल गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर बाष्पीभवनामध्ये दुसरा जो प्रकार, आता बाष्पीभवन म्हणजे काय? पाण्याचं बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया. व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, काहीच नाही. बाष्पीभवनचा अर्थ काय? बाष्पीभवन म्हणजे पाण्याचं वाफेत होणारं रूपांतर, याला आपण काय म्हणतो? बाष्पीभवन. ठीक आहे, या गोष्टी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आपल्याला नेक्स्ट पुढचा जो भाग आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे वातावरणातील आर्द्रता. यस,
त्यानंतर बाष्प संतृप्त स्थिती म्हणजे काय असतं, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आता बाष्पीभवन तर कळालं. बाष्पीभवन याचा अर्थ काय? बाष्पीभवन म्हणजे पाण्याचे बाष्पात किंवा पाण्याचं वाफेत रूपांतर होण्याच्या क्रियेला आपण म्हणतो बाष्पीभवन. मुद्दा क्लिअर? चला पुढे. आता वातावरणातील आर्द्रता. आर्द्रता म्हणजे काय रे? आत्ताशी सांगितलं. आर्द्रता याचा अर्थ हवेमध्ये बाष्पाचं असलेलं प्रमाण, म्हणजेच हवेमध्ये वाफेचं असलेलं प्रमाण, याला म्हणायचं वातावरणातील आर्द्रता. बाष्प संतृप्त स्थिती म्हणजे काय? हवेची बाष्पधारण क्षमता, बाष्पाचे प्रमाण सारखे असणं. म्हणजे काय? वाफ आणि हवा याचं प्रमाण जर समसमान असेल तर त्याला आपल्याला म्हणायचं बाष्प संतृप्त स्थिती. बाष्प, हवेची बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण हे सारखेच ज्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं त्याला आपण म्हणायचं काय? त्याला म्हणायचं बाष्प संतृप्त स्थिती. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. आता आपल्याला पुढचा दुसऱ्या गोष्टीचा अभ्यास करायचा याच्यामध्ये आपल्याला बघायचंय काय? तर याच्यामध्ये सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय आणि निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय. याच्यामध्ये सापेक्ष आर्द्रता म्हणजे आणि निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सापेक्ष म्हणजे काय? हवेमध्ये असलेलं बाष्पाचं प्रमाण जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्याला म्हणायचं सापेक्ष आर्द्रता. आणि निरपेक्ष म्हणजे काय? हवेमध्ये असलेलं बाष्पाचं प्रमाण जर कमी प्रमाणामध्ये असेल तर त्याला म्हणायचं निरपेक्ष आर्द्रता. ते आपल्याला एका सूत्राच्या माध्यमातून समजून सांगता येईल. मग याच्यामध्ये बघा, सापेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्प धारण क्षमता गुणिले 100. ठीक आहे. या गोष्टी थोडक्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणजे काय? तर म्हणजे थोडक्यामध्ये असं सांगायचं या फॉर्म्युलेमधून की हवेमध्ये जर बाष्पाचं प्रमाण जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो सापेक्ष आर्द्रता. आणि दुसरं निरपेक्ष आर्द्रता म्हणजे हवेमध्ये जर बाष्पाचं प्रमाण कमी असेल तर त्याला म्हणायचं निरपेक्ष आर्द्रता. कोरडं आणि दमट किंवा कोरडं आणि शीत हे दोन जे विरोधाभासामध्ये निर्माण झालेल्या आर्द्रतेचं प्रमाण आहे. ज्या ठिकाणी कोरडं वातावरण असतं आणि ज्या ठिकाणी तापमान जास्त असतं अशा ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग हा वाढलेला असतो. परत एकदा ऐका. ज्या ठिकाणी वातावरण कसं असतं? कोरडं असतं आणि तापमान जास्त असतं आणि हवेचा वेग जर जास्त असेल तर या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग हा वाढलेला असतो. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मग याच्या विरोधामध्ये आपल्याला दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवेल? ज्या ठिकाणी वातावरण दमट असतं, हवेचा वेग कमी असतो आणि तापमान जास्त जरी असेल तरी या गोष्टीमुळे आपल्याला आर्द्रतेचं प्रमाण हे किंवा आर्द्रतेचा ही जास्त प्रमाणामध्ये असलेला आपल्याला दिसून येते किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणामध्ये, कारण ते उष्णतेवरती अवलंबून आहे. मग उष्णता कोकणामध्ये पण उष्णता जास्तच आहे आणि आपलं मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्र पठारावरती सुद्धा उष्णता जास्तच आहे. पण त्या उष्णतेमध्ये आणि या उष्णतेमध्ये फरक असा आहे की आपल्याकडे वातावरण हे कोरडं आहे तर ते वातावरण त्या ठिकाणी मुंबईकडल्या साईडला हे दमट प्रकारचं आहे. त्याच्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण हे त्यावरती ठरलं जातं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मग सापेक्ष म्हणजे काय? सापेक्ष म्हणजे आपल्याला जर आपल्या भाषेमध्ये लिहायचं असेल तर हवेमध्ये बघा काय म्हणतो ते, हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असणं, बाष्पाचे प्रमाण जास्त असणे याला काय म्हणायचं? तर याला म्हणायचं सापेक्ष आर्द्रता. आणि निरपेक्ष म्हणजे काय? त्याच्या उलट फक्त हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण कमी असणे याला म्हणायचं निरपेक्ष आर्द्रता. ठीक आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर पुढचा आपल्याला मुद्दा बघायचा आहे सांद्रीभवन किंवा घनीभवन म्हणजे काय. ठीक आहे. सांद्रीभवन आणि घनीभवन, त्यापैकी सांद्रीभवनाचा आपण या ठिकाणी दिला. याच्यामध्ये काय कन्सेप्ट असतात बघा मित्रांनो, लक्षात असं ठेवायचं. बऱ्याच वेळेला आपल्याला कन्सेप्ट पहिल्यांदा काय काय असतात ते बघा. उत्कलनांक, त्यानंतर द्रवणांक, त्यानंतर हे सांद्रीभवन. बरोबर आहे का? बघा सांद्रीभवन, द्रवणांक, उत्कलनांक, त्यानंतर गोठणांक हा पण आपल्याला एक असलेलं दिसेल. ही आपल्याला त्या ह्याच्यातल्या कन्सेप्ट आहेत. मग त्याचा अभ्यास करत असताना किंवा ती समजून ते आपल्याला व्यवस्थित आणि सेपरेट आणि चांगल्या पद्धतीने त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पैकी सांद्रीभवन म्हणजे काय? वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात सांद्रीभवन.
म्हणजे काय म्हणलं कळालं का? परत एकदा आहे का? वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होणे म्हणजे हवेचं किंवा बाष्पाचं पाणी होणं याला म्हणायचं सांद्रीभवन. आणि घनीभवन म्हणजे काय? पाण्याचा बर्फ होणं याला म्हणायचं घनीभवन. घन म्हणजे स्थायू. लक्षात येतं का? परत एकदा आहे का? सांद्रीभवन याचा अर्थ काय? वायुरूपाचे जलरूपात रूपांतर होणे किंवा बाष्पाचं पाण्यात रूपांतर होणं त्याला म्हणायचं सांद्रीभवन. आणि घनीभवन म्हणजे काय? पाण्याचा बर्फ होणे. पाण्याचा बर्फ होणे. सांद्रण, द्रावण, द्रवीभवन किंवा अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. द्राव्य, द्रवणांक अशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला सांद्रीभवन वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होणे, घनीभवन पाण्याचं बर्फात, म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला द्रवाचे स्थायूमध्ये रूपांतर होणे. ह्या कन्सेप्ट बघा व्यवस्थित जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्याला या पद्धतीने त्या समजून घेता येतील. ही समजा एक कन्सेप्ट आपण असं गृहीत धरूया आणि ही दुसऱ्या नंबरची कन्सेप्ट बघा. याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपल्याला काय म्हणलं? पहिल्यांदा म्हणलं बाष्पाचं जल. बाष्प म्हणजे कसं असतं? वायू. म्हणजेच थोडक्यामध्ये वायूचे द्रवामध्ये रूपांतर होणे. बघा व्यवस्थित लक्षात ठेवा, वायूचे द्रवामध्ये रूपांतर. ओके. आणि घनीभवन म्हणजे काय? द्रवाचे बघा द्रवाचे स्थायूमध्ये रूपांतर. स्थायूमध्ये रूपांतर याला म्हणायचं काय? तर याला म्हणायचं घनीभवन. येतंय का लक्षात? म्हणजे या जी छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणं गरजेचं आहे. याच्यासाठी सेपरेट आपण एक व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. ही पहिली कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो पुढे बघा, ढगांची उंचीनुसार आपल्याला प्रकार दिलेले आहेत आणि ते उंचीनुसार प्रकारामध्ये आपल्याला 3 प्रकारचे ढग उंचीनुसार प्रकारामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये अति उंचीवरील ढग हा एक आपल्याला प्रकार दिला आहे, मध्यम उंचीवरील ढग हा एक आपल्याला प्रकार दिलेला आहे आणि कमी उंचीवरील ढग हे एक आहे. म्हणजे एकंदरीत या तिन्ही प्रकार म्हणजे ढगांचा अभ्यास आपल्याला जर करायचं बघितलं तर ते उंचीनुसार आपल्याला प्रकार दिलेले आपल्याला या ठिकाणी जाणवतात. ठीक आहे. त्याच्यामुळं या गोष्टीचा थोडक्यात अभ्यास असा करता येईल, ढगाचे अति उंचीवरील म्हणजे सगळ्यात जास्त उंचीवरील असणारे ढग, त्यानंतर मध्यम आणि त्यानंतर कमी. ठीक आहे. त्यापैकी आता याच्यामध्ये बघा, त्यापैकी आपल्याला अति उंची म्हणजे किती? नेमकी उंची किती? तर ती उंची आहे 7000 ते 10000 मीटर. येते का लक्षात? 7000 ते 10000 मीटर म्हणजे 7 किलोमीटर ते 10 किलोमीटरच्या दरम्यान असणारे अति उंचीवरील ढग असतात. म्हणजे जे आपण तपांबर, स्थितांबर, दलांबर, अयानांबर, बाह्यांबर असं जे आपण बघतोय त्याच्यामध्ये अति उंचीवरील म्हणजे तपांबराच्या समथिंग पॅरलल आपल्याला हे ढग पाहायला मिळतात. त्यानंतर मध्यम उंचीवरील जे काय ढग असतात ते 2000 ते 7000 मीटर पर्यंत आपल्याला मध्यम उंचीवरील ढग असलेलं दिसून येतं. आणि कमी उंचीवरील ढग 2000 मीटर पेक्षा कमी म्हणजेच आपल्याला 10,000 ते 2000 दरम्यान जे काय ढग असतात त्याचा आपल्याला उंचीनुसार आपल्याला प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे. त्यामध्ये पुढे आता एक पहिला आपण याच्यानुसार आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिला आहे क्युम्युलस निंबस नावाचा ढग. बरोबर आहे. त्यानंतर क्युम्युलस निंबस मध्ये पृष्ठापासून बघा हे ढगामध्ये कुठे भूपृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंचीच्या दरम्यान काय म्हणले लक्षात आले का? बघा 500 ते 600 मीटर उंचीच्या दरम्यान हे ढग आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. 500 ते 600 मीटर हे ढग अवाढव्य घुमटाकार करड्या रंगाचे असतात. परीक्षा आपल्याला प्रश्न येईल, परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारला जाईल? क्युम्युलस ढग हे कशा रंगाचे असतात तर ते म्हणजे कसे असतात त्याचं वर्णन आपल्याला विचारलं जाईल. ते वर्णन विचारलं असताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की हे ढग अवाढव्य घुमटाकार ते करड्या रंगाचे असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, या ढगांचा विस्तार इतका वाढतो की या ढगाचं रूपांतर परत क्युम्युलस निंबस या ढगामध्ये होतं. काय म्हणतो? क्युम्युलो निंबस ढगामध्ये होतं हे रूपांतर होतं आणि वृष्टी होते. वृष्टी होते म्हणजे काय होतं? तर वृष्टीचा अर्थ आहे पाऊस. म्हणजे या ढगाचं रूपांतर क्युम्युलस ढगाचे रूपांतर क्युम्युलो निंबस ढगामध्ये जर झाले तर त्याचं पावसामध्ये रूपांतर होतं. हे ढग मुख्यतः
हिमस्फटिकाचे बनलेले असतात. हिम म्हणजे काय, तर हिम याचा अर्थ आहे बर्फ, म्हणजे बर्फाच्या स्फटिकापासून हे ढग बनलेले असतात. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. त्यानंतर पुढे जे बनले जातात ते ढग आता आपल्याला बघायचे आहेत. क्युम्युलसचे कोणते ढग बनले जातात, क्युम्युलस निंबस. परत एकदा बघा, क्युम्युलस ढगाचे कोणते ढग बनलेले जातात, तर ते आहेत क्युम्युलस निंबस नावाचे ढग आहेत, जे की क्युम्युलस ढगापासून तयार झालेले आहेत. मग आता आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल, या ढगांचं वैशिष्ट्य काय पहिलं ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. या वैशिष्ट्यामध्ये हे ढग वादळाचे निर्देशक असतात. म्हणजे हे जर ढग आले तर वादळ येणार हे कन्फर्म असतं, आणि वादळ आलं की बऱ्याच वेळेला गृहीत असं धरलं जातं की वादळामध्ये पाऊस सुद्धा येतो. त्याच्यामुळं क्युम्युलस ढगाचे रूपांतर क्युम्युलस निंबस ढगामध्ये झाल्याच्या नंतर याचं वैशिष्ट्य असं की वादळाचे निर्देशक असतात. ह्याचं स्वरूप, ह्याचं वर्णन कशा पद्धतीने केले पहिलं ते समजून आपण घेऊया. याच्या वर्णनामध्ये बघा, ही महत्वाची आपल्याला ओळ आहे. काळ्या रंगाचे कसे असतात, क्युम्युलोनिंबस काळ्या रंगाचे असतात, घनदाट असतात, आणि ते पर्वतकाय दिसतात, म्हणजे पर्वतासारखे दिसतात. या ढगात गडगडाट होतो, तसेही विजाही चमकतात. म्हणजे आपण असं म्हणतो ना, जो गरजेल तो पडेल काय, तर बऱ्याच वेळेला गरजणारा पडत नसतो, पण बहुतांश वेळा गरजल्यानंतर पाऊस येतोच. तसं क्युम्युलस नंबा आपण या ढगामध्ये आपल्याला विजाही चमकताना दिसून येतात. वादळी वाऱ्यासह कधी कधी गारपीटही होते. म्हणजे बघा, आपल्याला सांगायचं काय याच्यामधून आपल्याला दाखवून द्यायचंय की वादळ आलं, एकतर हे घनदाट ढग आहेत, हे ढग काळ्या रंगाचे आहेत, हे ढग वादळ येणारे कन्फर्म आहे, आणि वादळ आल्यानंतर विजाही चमकल्या जातात हे पण कन्फर्म आहे, आणि वादळी वाऱ्यासह कधी कधी गारपीट होते, आणि हा पाऊस फार काळ टिकत नाही. हे आपल्याला सगळं माहिती आहे. जर हवा खूप मोठ्या प्रमाणावरती झाली तर त्या ठिकाणी आपल्याला हवा जर जास्त असेल तर आलेले ढग हे हवा काय करून जाते, घेऊन सोबत जाते. त्याच्यामुळे पाऊस हा दीर्घकाळ राहत नाही. जेव्हा हवा शांत स्वरूपाची असते आणि काळेकुट्ट ढग आलेले असतात आणि ते वेळेस संततधार प्रकारचा पाऊस पडतो, ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे वादळी वाऱ्यासह क्युम्युलोनिंबस या ढगाचं वैशिष्ट्य जर काय आहे असं जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं तर वैशिष्ट्यामध्ये हे वादळ येणार कन्फर्म असतं, रंग काळा घनदाट स्वरूपामध्ये असतात, आणि ते पर्वतासारखे दिसतात. त्यानंतर या ढगात विजाही चमकतात आणि गडगडाट सुद्धा होतो, आणि वादळी पावसासह कधी कधी गारपीट प्रकारचा हा पाऊस असतो. पण याचं वैशिष्ट्य असं आहे की हा दीर्घकाळ टिकत नाही. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार. आता ढगांच्या या ठिकाणी जे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते ढग आणि त्याचं स्वरूप आपल्याला या स्वरूपामध्ये लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यामध्ये एक प्रकारचं ढग आणि ढगांचे प्रकार, याच्यामध्ये बघा सिरस स्ट्रॅटस आणि सिरोक्युम्युलस हे एक ढगांच्या प्रकारामध्ये, म्हणजेच हे अति उंचीवरील ढग किंवा अति उंच या ढगाच्या प्रकारामध्ये आपल्याला हे ढग बघायला भेटतात. म्हणजे जवळपास 7,000 ते 14,000च्या दरम्यान आपल्याला हे ढग आपल्याला पाहायला मिळतात. उंचीनुसार त्यांचं वर्णन केलंय. ऍट्रो किंवा अल्टोस्ट्रॅटस आणि अल्टोक्युम्युलस हे 2,000 ते 7,000 या दरम्यान आपल्याला हे ढग बघायला मिळतात. आणि अति कमी उंचीवरील ढग कोणते जर असं म्हटलं तर कमी उंचीवरील ढग या प्रकारामध्ये स्ट्रॅटोक्युम्युलस आणि स्ट्रॅटस, आणि हे ढग कोणते असतील तर हे आहेत मध्यम उंचीवरील ढग. या ढगांच्या प्रकाराचं आपल्याला वैशिष्ट्य लक्षात ठेवावं लागेल. मध्यम उंचीवरील ढग कोणते तर त्याच्यामध्ये अल्टोस्ट्रॅटस आणि अल्टोक्युम्युलस मध्यम उंचीवरील ढग. अति उंचीवरील ढग सिरस, त्यानंतर सिरोस्ट्रॅटस आणि सिरोक्युम्युलस हे आपल्याला मध्यम उंचीवरील ढग दिसून येतात. आणि 2,000 पेक्षा जिथं कमी असेल त्या ठिकाणी कमी उंचीवरील ढग आहेत, त्याच्यामध्ये स्ट्रॅटोक्युम्युलस आणि स्ट्रॅटस. ठीक आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. त्यानंतर खालच्या बाजूला विस्तार कमी जास्त असू शकतो असे क्युम्युलस आणि क्युम्युलोनिंबस किंवा आत्ता पाहिलेले, ज्याचं की क्युम्युलस ढगाचं रूपांतर हे क्युम्युलोनिंबस ढगामध्ये होतं. ते आपल्याला त्यांचं स्वरूप हे विस्तार कमीही असू शकतो किंवा विस्तार हा जास्तही असू शकतो. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. म्हणून जे आपण पहिलं पाहिलं होतं अति उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग आणि कमी उंचीवरील ढग, त्यापैकी अति उंचीवरील ढगाचे एकूण 3 प्रकार पडताना दिसून येत आहेत.
मध्यम उंचीवरील ढगाचे आपल्याला 2 प्रकार पडताना दिसून येत आहेत. कमी उंचीवरील आपल्याला 3 प्रकार पडताना दिसून येत आहेत. आणि क्युम्युलस आणि क्युम्युलोनिंबस हे ढगांचा विस्तार मात्र कसा असू शकतो, कमी किंवा जास्त असू शकतो, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि त्यानंतर एक शेवटचं आपल्याला 2 मध्ये बघायचंय, जे की आपल्या पुस्तकामध्येच ही माहिती दिलेली आहे. ढगफुटी म्हणजे काय? ढगफुटीचा अर्थ काय? हा एक वृष्टीचा एक प्रकार आहे. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्याचे म्हणजे पावसाच्या प्रकारामध्ये सुद्धा ते बोललं जाते प्रतिरोधी. त्याच्यामध्ये ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगात थोपवले जातात. या थेंबाचे गारांमध्ये रूपांतर होते. कशामध्ये? गारामध्ये रूपांतर होते. त्यामुळे ढग जड होतात. वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाहीत. अशा वेळेला मोठा काय होतो? मुसळधार पाऊस पडतो. आणि पाऊस पडतो यालाच आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण ढगफुटी. एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर पडणारे 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशामध्ये म्हणून हिमालयामध्ये बऱ्यापैकी आपल्याला हिमवर्षा होताना दिसून येते किंवा ढगफुटी सदृश पाऊस पडलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे भारतामध्ये हिमालयाच्या रांगामध्ये असलेल्या राज्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडताना आपल्याला सतत जाणवलेलं दिसून येतं. म्हणून त्या ठिकाणी हिमनद्यांचा सुद्धा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आर्द्रता आणि ढग इयत्ता 8वीच्या वर्गातील NMMS परीक्षेसाठी उपयुक्त अशा प्रकरणावरती आपल्याला माहिती पाहता येईल. तसेच ही लेक्चर फक्त NMMS साठी न राहता MPSC साठी सुद्धा, सरळ सेवेसाठी सुद्धा, तलाठी भरतीसाठी सुद्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हे लेक्चर उपयोगी ठरणार आहे. त्यामुळं हे लेक्चर जर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती. आणि याच ठिकाणी थांबतो. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये.